तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपिसोड 17च्या बिग बॉस मराठी सीझन 5च्या रिव्ह्यूमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो काय बोलायचं, आजच्या एपिसोडमध्ये टास्क सुरू होण्याच्या आधीच राडा केला, झिंज्या उपटल्या एकामेकांच्या. फार म्हणजे बोलायचंच काय की त्याच्यामध्ये ते मुलंही जाऊ नाही शकत मध्ये. एखाद्या मुलाचं जर का भांडणं असेल तर मुली जाऊ शकतात, पण मुलीची जर का भांडणं असेल तर मुलाच्या पण झिंज्या उपटण्यात येतील, असं काहीसं होतं. पण त्याच्यानंतर बिग बॉसने आपण बघितलं की सगळ्यांचे बेड आणि ते सगळं काही सामान होतं ते परत देऊन टाकलं. अरे बाबा, जर का द्यायचंच होतं तर तू घेतलंच कायला. बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला आमचा हाच सवाल आहे की तुम्हाला जर का द्यायचंच होतं तर तुम्ही घेतलंच कायला. आणि टास्कबद्दल पण आम्ही येणार आहे क्रिएटिव्ह टीमचा. आम्ही एवढं बघतोय की एवढा छप्पर फाड तुमचा जर का TRP जातोय आणि तुमचा खर्च काही दिसत नाही पण त्या टास्कवरती. तेच आम्हाला बोलायचं, तुम्ही जर का नवीन सेक्शन निर्माण करता ते पॉवर कार्ड आणि हे आणि ते, आणि त्याच्यासाठी तुम्ही 2 मिनिटासाठी तुम्ही जाता ते. अरे बाबा, जर का तुम्हाला तो पॉवर कार्डचा सेक्शन जर का निर्माण करायचा आहे, तुम्ही तिथल्या तिथं पण करू शकता. लिव्हिंग एरियामध्ये तिथं एखाद 2 पोल निर्माण करून तुम्ही तिकडं पण करू शकता. तोच खर्च तुम्ही इकडं टाका टास्कमध्ये. तेच आमचं म्हणणं आहे. अजून पण काय काय मुद्दे होते की बिग बॉसचा प्रयत्न होता की निकीचा ग्रुप तोडायचा, आणि बिग बॉसचा प्रयत्न होता की काहीतरी काडी लावायची आणि अरबाज वर्सेस आपला जो आहे अरबाज 2 म्हणजे वाईब आहे त्याला करायचं. पण बिग बॉसचा तो प्लॅन फेल गेलेला आहे आणि ते बैलाचा जो डोकं आहे ते डोकं त्याच्या गुडघ्यातच राहिलेलं आहे आणि तो डबल ढोलकी खेळलं. त्याच्या सगळ्यांबद्दल आम्ही बोलणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघितलं की जान्हवीची जी ओव्हर ॲक्टिंग आपल्याला बघायला मिळाली की बाई बाबो, अरे बाबा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला हिची ओव्हर ॲक्टिंग आणि एकदम नेक्स्ट टॉप लेवलला. अरे बा, जसं काय तुझं सिरियल चालू आहे का इथं. म्हणजे जसं काय की त्या वैभवनी ते जो डिसिजन घेतला, बाबा घेतला, त्याचा डिसिजन येतो, त्यांनी घेतला, संपला विषय. पण ह्यांना काय मत होतं की तू आर्याला करायला पाहिजे होतं नॉमिनेट, कारण की आर्या आपली कट्टर दुश्मन आहे. तू जर का आर्याला नाही केलं बाबो, म्हणजे ही उशी घेऊन अशी फाडत काय होती आणि पाय 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 काय मारत होते. अरे काय हे, ओव्हर ॲक्टिंग किती. हे बिग बॉस बघणारे प्रेक्षक काही येडा नाही, आमचा मराठी प्रेक्षक काही येडा नाही, समजलं ना. आम्ही लय हुशार प्रेक्षक आहे, समजलं ना. तेच आम्हाला सांगायचं आणि ते सगळं विकेंडला काढलं पाहिजे. प्रत्येक जर का गोष्ट जर का विकेंडला काढायची असेल तर मग काय बोलायचं आता. यांना कळलं पाहिजे, यांना स्वतः समजलं पाहिजे. त्याच्यानंतर मग हा वैभवचा डिसिजन चुकीचा होता आणि वैभव हा फक्त कुस्तीच खेळू शकतो आणि बाकी काहीच करू शकत नाही, हे निकीचं वक्तव्य होतं. निकीचं ते वक्तव्य विकेंडमध्ये काढण्यात येईल आणि वैभवचा तर गेम बदलतो का काय ह्याच्यासाठी आपल्याला विकेंडचा वाट बघावं लागेल. पण त्याच्यानंतर पण आपण बघितलं की बिग बॉसने त्यांना 2 टीममध्ये विभागलं आणि वैभवला दुसऱ्या टीममध्ये टाकलं. तरी पण वैभव तो डबल ढोलकीप्रमाणेच खेळत होता. त्याच्यावरती आपण पुढे येऊच. त्याच्यानंतर आर्याचं मला जरा बोलायचं की आर्या जरा बालिशप्रमाणे वागते. आर्या जी आहे ती जरा बालिशप्रमाणेच वागते. नंतर आपण एक बघितलं की इरिना आणि निकीची जी कॉन्व्हर्सेशन होती त्याच्यामध्ये ती अभिजितबद्दल जरा इरिना त्या निकीला सांगत होते आणि इरिनाचं जे कॉन्व्हर्सेशनच्या मधलं काही मला डचा मग काही कळत नाही. ना आता ऐकणाऱ्याला कळतं त्या कंटेस्टंटला, ना आता आपल्याला कळतं, ना त्या बिग बॉसला कळत असेल. बाबा मला खाली सबटायटल टाकून देत जा, कारण की 3 भाषा एकत्रित करून बाई ती बोलतीये. 4थी भाषा तिची ती देशातली पण भाषा आणत असन. आणि त्याच्यानंतर ती निकी काय बोलती, ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरे काय तुम्हाला काय समजतं काय, आम्हाला समजत नाही, तुला काय समजणार आहे बाबा. त्याच्यानंतर आपण बघितलं की वैभव आणि निकी हे सगळे सीन होते, एक एक करून असे सीन होते. वैभव आणि निकी ह्यांचा एक सीन आपल्याला बघायला मिळाला की ते म्हणत होते की पॅडीचा पत्ता लवकरच कट केला पाहिजे, नाही तर तो आपल्या डोक्याला ताप करणार. आणि ते खरंच आहे, जर का पॅडीचा पत्ता त्यांनी कट नाही केला तर पॅडी दादा 100% त्यांच्या डोक्याला ताप करणार. पण पॅडी दादा लवकर काही जाणार नाही. पॅडी दादाच्या मदतीसाठी कोणतरी असा वाईल्ड कार्ड आला पाहिजे. त्याच्याबद्दल आम्ही लाईव्हमध्ये बोललेलोच मित्रांनो. निर्मिती सावंत आली पाहिजे, पण काय माहिती येईल का नाही. निर्मिती सावंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नक्कीच या बरं का बिग बॉसमध्ये. पॅडी दादाला थोडं सपोर्ट करण्यासाठी तरी या, काहीतरी व्हिडिओ मेसेज तरी काहीतरी पाठवा. पण नक्कीच तुमचं पाठबळ पॅडी दादा सोबत असेल तर मजा येईल. त्याच्यानंतर आपण बघितलं की बिग बॉसने टोमना मारला मध्येच. निकी आणि जान्हवी एका रूममध्ये होते, आपल्या बेडरूममध्ये होते, आणि ते कच्चा लिंबू हे आर्याला बोलत होते. त्याच्यामध्ये बिग बॉस बोलले की तुम्ही कोणाला बोलताय. तर बिग बॉसनी जरा काडी पेटवण्याचा जरा प्रयत्न केला, पण आर्या काय चिडली नाही, निकी काय चिडली नाही. तिथंच जरा तो फुस झाला. बिग बॉसचा तो डाव तिथं पण फसला. बिग बॉस पण त्यांनी टोमना मारला की तुम्ही पिकनिकला आल्यासारखे वागतं, ते तुम्ही करताय काय, सगळे फुस झालेले. त्याच्यावरती ही सगळी हसली. ह्यांना टोमना होता, ह्यांना जरा टोचक बोलले होते, तरी पण ह्यांना काही समजलं नाही. त्याच्यानंतर आपल्याला टास्क बघायला मिळाला आणि तो टास्क असा होता, तो बोटीचा टास्क होता. त्याच्यामध्ये मोती कलेक्ट करायचे होते आणि बिग बॉस सांगणार होते बरं का, जी पण टीम हारणार ते बिग बॉस सांगणार होते की किती जणं कॅप्टन्सी या रेसमधून बाहेर निघणार, हे बिग बॉस ठरवणार होते. आता काय माहिती आहे. आता त्याच्यानंतर आपण बघितलं, मला वाटलं बाबा मोती काहीतरी मस्त असं मोती असणार, पण काय निघाले, किटकॅटचे बॉल निघाले. अरे बाबा, पहिल्यांदा त्या 20-30 रुपयाच्या भावली, ती जत्रेतली भावली आणली, आता तो किटकॅटचा बॉल आणला. नक्की चाललंय काय त्या क्रिएटिव्ह टीमचं. जरा टास्क पण असे काहीतरी
मजेशीर राहणार. आणि तो टास्क सुरू होण्याच्या आधी म्हणजे तो टास्क सुरू झाला होताच, पण त्याच्यानंतर जो झिंज्या उपटण्याचा जो कार्यक्रम झाला बाबो, म्हणजे ते बघावं असं नाही वाटलं. तर असं वाटलं नळाच्या भांडणं, आपली जी नळावरची भांडणं चालते ना, तसंच काहीतरी चालू आहे का असं काहीतरी वाटलं. नंतर मग टीमचं तुम्हाला सांगतो, टीम एमध्ये काय काय होतं. टीम एमध्ये अरबाज, निकी, जान्हवी, निखिल, घनश्याम, सूरज आणि योगिता होते. आणि टीम बीमध्ये इरिना, अभिजित, वैभव, अंकिता, पॅडी, डीपी, आर्या आणि संचालक जी होती ती वर्षाताई होती. तिने निर्णय घेतला की मी टीम बी करून खेळणार. नंतर मग वैभव, आपल्याला बघितलं की वैभव जरा शॉक झाला की तो कसा केला टीम बीमध्ये, अरे मी आता अरबाजच्या विरोधात कसा खेळणार. अरबाजची जरा फाटली होती, पण वैभवला जरा समजलं पाहिजे होतं की टीम बीमध्ये आपण गेलो तर तिकडून फेर खेळलं पाहिजे. पण नाही, वैभ्या तो वैभ्यानी जरा, आपण जसं बघितलं गोलीगतच्या टायमाला वैभ्या कसा नडला होता, कसा ॲग्रेशननी गेला होता. पण इकडं तो कसा खेळला नाही, इकडं तो आपल्या गुडीगुलेपणी खेळत होता. थांब अरबाज मला घेऊ दे, अरबाज मला हे करू दे. अरबाज फुल ॲग्रेशननी खेळत होता, निकी पण फुल ॲग्रेशननी खेळत होती. पण हा नव्हता खेळत. हा बैल तो बैलच राहणार. काय समजा आयो, बैल पण त्याच्यामुळं हे होता, ते बैल आपली चांगली. हां, आता काय बोला, डुक्कर मी म्हणून, डुक्कर पण चांगलं. आता त्याला कधी उपमाच नाही. तुम्हाला जर का उपमा जर का सापडत असेल त्याच्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. याच्यानंतर मग राडा असा झाला की परत तेच आपल्याला बघायला भेटते की बिग बॉसचा तो टास्क आहे, त्याच्यामध्ये संचालकांनी निर्णय घेतला पाहिजे. त्या संचालकाला सोडून सगळीच निर्णय घ्यायला बसलेत. म्हणजे राडावरती नुसता राडा काढतात, ते नुसता मच्छी मार्केटचा तो आवाज. आणि त्याच्यामध्ये तो अभिजित, तो आपला सावंत, तो पडला. अभिजित सावंत पडल्याच्या नंतर तो आपलं ते छोटं बुटकं ते गेलं आणि अभिजित दादा उठ. अरे तो कसा उठणार, त्याला लागले तो कसा उठणार. आणि त्याच्यामध्ये अजून एक ते स्विमिंग पूलमध्ये, तो स्विमिंग पूलच्या बाजूला तो अरबाज होता आणि ते वैभव त्याच्याकडे खोटं नाही का असं घेत होता त्याच्याकडून. आणि सूरजने त्याला पकडलं होतं. हा घनश्याम छोट्या त्या वैभवच्या त्या पाया खालून का कुठून तरी गेला आणि त्या अरबाजला म्हणलं की अरबाज आता मी आलो आहे, आता तुझा. अरे तू पाय खाली येशील एखाद्याच्या, तू चुकीने त्या स्विमिंग पूलमध्ये पडशील, होईन काय तुला. त्याचं नव्हतं होईन तुझं. तू बाबा नीट खेळत राहा. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्या निकीने पण त्याची इज्जत काढली. निकी त्याला बावळट म्हणली आणि चल निघ म्हणली. अरे त्याची इज्जतच नाही राहिली. त्याला समजलं पाहिजे की आपली माणसं कोण, परळी माणसं कोण. तरी पण ते असंच ते येड्यागत त्या शेपूटच सारखं खेळतं. त्या निकीची शेपूटच बनवून खेळले का काय, मला काय कळना झाले. अभिजित सावंत लागलं, तो टास्क तिथंच रद्द केला. रद्द म्हणजे तिथंच थांबवला. आणि त्याच्यानंतर मग तो टास्क चालू केला. टास्क चालू केल्याच्यानंतर आपण बघितलं की टास्क असा होता की बॅगिंमध्ये बॉल भरायचे होते, 10 बॉल भरायचे होते. आणि ते बॅग मग ग्राह्य धरले जाणार होते. ते बॉल म्हणजे ते आपले मोती, त्यांचं म्हणणं म्हणजे मोती, आपलं म्हणणं म्हणजे क्रिकेटचे बॉल, ते भरायचे होते. आणि 10 बॉल भरले तर ती एक बॅग ग्राह्य धरली जाणार. आणि भोंगा वाजल्याच्या नंतर कोणीही ते भरायचे नाही. तर मग भोंगा वाजला, बॅग मोजल्याच्या नंतर मग निकी म्हणली की हे तुम्ही नंतर टाकले. तिथं पण थोडा राडा झाला. ते नाही बघायचं परत एकदा. त्याच्यानंतर आपण बघितलं की टीम ए ती जिंकलेली. तो राडा, तो टास्क, तो टीम ए परत जिंकलेली. वर्षाताईंनी अनाऊन्समेंट केली, ते नाचले. जान्हवीचे परत एकदा ती ओव्हर ॲक्टिंगचे ते एक्सप्रेशन दिसले आणि तिथंच संपला. त्याच्यानंतर आपण बघितलं की ते जो वैभ्या होता तो त्या अरबाजला सांगत होता तू कसा खेळला पाहिजे. अरे बाबा काय सांगतो, तुला तुझं खेळता येत नाही. आणि त्या अरबाजला सांगायला लागला तू डबल ढोलकी आहे, तुझं विकेंडला पण ते खरडपट्टी निघणार. जसं पहिल्याला निकीला निघाले, दुसऱ्याला जान्हवीला निघाले, तिसऱ्यांदा तुझी निघणार. बघ तू डबल ढोलकी, तो डबल ढोलकीच राहणार. तर मित्रांनो एवढा होता आपला रिव्ह्यू. तुम्हाला काय वाटते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. छोटा पुदिना असन, अभिजित सावंत असन किंवा मग वैभ्या असन, वैभ्याला कोणतरी नवीन नाव द्या मला. तुम्ही कमेंट सेक्शनवर नक्कीच सांगा. जर का आमचे व्हिडिओ नसून बघितलं तुम्ही नक्कीच आमचे नवीन व्हिडिओ जाऊन बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.